शेतकरी मित्रांनो, ऊस लागवड करत असताना बऱ्याचपैकी आपण अलीकडं रोप लागवडीला प्राधान्य द्यायला लागलोय आणि रोप लागवड एवढ्या स्पीड मध्ये व्हायला लागली की आता रोप ₹2.30 किंवा ₹2.50 देऊन सुद्धा रोप मिळून झाल्यात आत्ताच्या सद्य परिस्थितीमध्ये. आणि हे इतक्या महागाची रोप लावून सुद्धा आपल्या ऊसाच्या प्लॉट मध्ये 20 ते 25% किंवा कमीत कमी 15 ते 16% पर्यंत मर होते. ते मर कशामुळे होते आणि का होते हे समजून घेण्यासाठी हा पूर्णपणे व्हिडिओ ऐका. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये 100% सगळ्या गोष्टी मिळतील. शेतकरी मित्रांनो, हे माझ्या जे पाठीमागे क्षेत्र बघत आहे 2 एकर क्षेत्र आहे. यामध्ये हरभरा होता आणि हरभरा झाल्यानंतर रान तापवत ठेवलेला आणि तापवत ठेवून याच्यामध्ये पलटी घातला नव्हता, काही नाहीये. हाय त्या सरीमध्ये आज ऊसाची रोप लागवड केली आणि त्यात झालं काय प्रॉब्लेम आहे आमचा. सऱ्या हाय या सरीमध्ये सरी त्यांनी सोडणार होते, पण 15 मे पासून पाऊस चालू झाल्यापासून या रानाला घातच आले नाही आणि घात न आल्यामुळं आता आमच्या मोजेडिग्रस गावामध्ये फक्त आडसाल लागवड करणारे लोक, फक्त बोटावर मोजणारे लोक आहेत. त्यामधले हे प्रगतशील शेतकरी महादेव चव्हाण नावचे हे शेतकरी आहेत आणि त्यांचे क्षेत्रामध्ये या 2 एकर क्षेत्रामध्ये आता आडसाल लागवड रोप लागवड केलेली आहे. रोप लागवड करत असताना आपल्या ज्या चुका होत असतात किंवा रोप लागवड करत असताना घेण्याची दक्षता. आता याने आई या सरीमध्ये केली लागवड, पण लागवड करते वेळी तुम्ही जर पाहिला तर बरोबर 1.5 फुटावर एक रोप कुदळीच्या साह्यानं यांनी हे घेतलेलं आहे, आगरी घेतलेले आहे. त्याच्यानंतर रोप त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि टाकून घेऊन व्यवस्थित पद्धतीने लावून घेतलेले आहेत. हे लावत असताना चांगल्या पद्धतीनं असा व्यवस्थित या पद्धतीने लावायचा असतो की शो जो खालचा गड्डा आहे हा खालचा गड्डा लवकर फुटता कामा नाही, म्हणजे टाकताना किंवा ह्याच्यातले कोकोपीट निघता कामा नाही. कोकोपीट निघालं तर हे सैल होऊन जातो आणि सैल झाल्यामुळे याचे रूटचे डेव्हलपमेंट योग्य प्रकारे होत नाही. दुसरा एक महत्वाचा विषय, जर शेतकरी बंधूंनो जर तुम्ही बघितला तर रोप जेवढी घट्ट मातीमध्ये बसतील, आता हा ढिल्ला बसलाय. हे ढिल्ल बसल्यामुळं काय होतंय शेतकरी बंधूंनो, या ज्या आगरी आहे या आगरीमधले आणि ह्या रोपांच्या कोकोपीटच्या दोन्हीच्या मध्ये सांदर शिल्लक राहिल्यामुळं ही जी रोट आहे, ही पांढरी मुळी जी दिसते, ही नवीन डेव्हलपमेंट होणारी हे डेव्हलपमेंट होणारी पांढरी मुळी मातीचा कॉन्टॅक्ट येत नाही आणि मातीशी कॉन्टॅक्ट न आल्यामुळं तो जो ठराविक स्पेसचा जो ऑक्सिजन शिल्लक राहिलेला असतो तो उचलला जातो आणि बाकीचा गॅप डिफरन्स राहिल्यामुळं तिथं याचा मातीशी संपर्क न आल्यामुळं हे वाळून जाण्याची शक्यता येते आणि हे रोप पूर्णपणे वाळून जातं. त्याच्यामुळे लावते वेळी शेतकरी बंधूंनो कधीही असं सहज उपडता न आलं पाहिजे, या पद्धतीनं रोप लावायची. आता इथं बऱ्यापैकी रोप तुम्ही बघितलात, हे बघा, हे सहज उपडता येतंय. हे जर अशा पद्धतीने रोप असतील तर 2 अंगठ्याच्या मध्ये बरोबर 3ऱ्या दिवशी या पद्धतीनं रोप अबदार दाबून घ्यायची. जेव्हा तुम्ही या पद्धतीनं अबदार रोप दाबून घेशीला तेव्हा तुमची जी 15 ते 20% रोपातली मर असते ही मर पूर्णपणे थांबून जाईल आणि मर थांबल्यामुळं तुमचे जो रोप लागवडीमध्ये जी विसंगती चालू आहे किंवा रोप लागवड परवडत नाही, ही ज्या लोकांची मानसिकता चालू आहे ती पूर्णपणे मानसिकता क्लिअर होईल. तिसरा विषय, ही जर रोप तुम्हाला रूट व्यवस्थित पकडून राहिल्यामुळं तुम्हाला अजून एक फायदा असा होईल याच्यामध्ये की मुळ्या 5व्या दिवशी ऍक्टिव्ह व्हायला चालू होतील. मुळ्या 5व्या दिवशी ऍक्टिव्ह राहिल्यामुळं तुमच्या रोपाला नवीन फूट लवकर यायला चालू होईल आणि ते फुटव्यासाठी 25व्या किंवा 20व्या दिवशी फुटव्यासाठी स्टेटसला निर्माण होईल. हा व्हिडिओ जर आवडला असला लाईक करा, शेअर करा. आमच्या प्लेलिस्ट मध्ये 10,001 MS 10,001 चे व्हिडिओ आहेत, खोडव्याचे व्हिडिओ आहेत, 130007 चे व्हिडिओ आहेत. असे बरेचसेच रासायनिक खताचे सुद्धा पहिल्यापासून दिलेले आहे. आमचे हे युट्यूबवर जावा, तुम्हाला व्हिडिओ मध्ये बरेचसेच व्हिडिओ मिळतील चांगले तुमच्या आवडीचे.